मराठीमध्ये आपलं स्वागत। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होते आणि पुण्यामध्ये सुद्धा शिवजन्मोत्सवानिमित्तानं रथ सोहळ्यांच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याला पाहायला मिळेल पुण्यामध्ये हा सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा रथ सोहळा मिरवणुकीचा हा आपल्याला संपूर्ण या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय। विविध रथ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पुण्यामध्ये साजरा होतोय आणि या पूर्ण मिरवणुकीमध्ये अगदी 100हून अधिक रथ सहभागी होत असतात आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या ठिकाणी करण्यात येतोय। शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा या ठिकाणी पुण्यात पार पडतोय आणि या रथ सोहळ्यामध्ये 100हून अधिक रथ सहभागी झालेले आहेत। आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पूर्ण पुण्यातील जो या ठिकाणचा रस्ता आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक तरुण मंडळातर्फे या ठिकाणी या स्वराज्य जे रथ आहेत त्या रथांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। सत्कार सोहळा सुद्धा पार पडतो आहे आणि विविध रथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला आकर्षण पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हे वेगवेगळे रथ या ठिकाणी सजवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी मिरवणूक सोहळा पार पडतोय। आताही एका आकर्षक अशा रथाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या वेगवेगळ्या रथांमध्ये शिवभक्त सहभागी झालेले आहेत आणि आपल्याला पुण्यामध्ये हा रथ सोहळ्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। या स्वराज्य रथ सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या शिवभक्तांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। आज शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय। विविध रथ मिरवणुकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। विविध रथ पार या ठिकाणी जात आहेत। आपला कोणता रथ आहे, काय आकर्षण आहे? आपला म्हणजे हे जे घराणं आहे डमडरे घराणं हे खूप ऐतिहासिक घराणं आहे। कारण थोरल्या महाराजांपासून तर स्वराज्याच्या ह्याच्यापर्यंत स्वातंत्र्यापर्यंतचा ह्या डमडरे घराण्याचं योगदान आहे। असं हे डमडरे घराणं आहे। असं त्या डमडरे घराण्याचं हा सरदार बाबाजी डमडरे सरदार बाबाजी डमडऱ्यांचा रथ आहे। साधारणतः 13 वर्षापासून आम्ही या मिरवणुकीत सहभागी होतो आहोत आणि खूप आनंद होतो। शिवाजी महाराजांच्या बाबतीत अशा मिरवणुका निघतात। आमचा सगळा डमडरे परिवार जवळजवळ तळेगाव डमडरे, खडकवाडी, शिरूर तालुक्यात एक 5-25 गावांमध्ये डमडरे आहेत। सर्व कुटुंबातली लहान मुले, महिला, वयस्कर माणसं यांचा या कुटुंबात सहभाग होतो। हा एक डमडरे परिवार आहे आमचा। सरदार बाबाजी डमडरे हे आमचे शिवाजी महाराजांच्या काळात शहीद झालेले सरदार होते, त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे त्यांच्या बाबतीत आणि हे आम्ही खूप आवडीने 2 ते 3 दिवस आमची याची तयारी चाललेली असती। सगळं सोडतो आम्ही काम धंदे आणि ही शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो। खूप आनंद वाटतो। शिवाजी महाराज की जय। रथ सोहळ्यामध्ये किती जण सहभागी झालेले आहेत? साधारणतः 500 ते 600 लोक आमची डमडरे कुटुंब असतं। आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे रथ आहेत ते मिरवणुकीमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचा सोहळा पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। या रथासह असे विविध प्रकारचे रथ आहेत, त्या रथांची मिरवणूक पार पडते आहे। त्यामुळे आपल्याला एकूणच पुण्यामध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह मी माधुरी कुलकर, टॉप न्यूज मराठी, पुणे।